असेल ती तुम्ही केली असेलच. त्याच्यानंतर हा एरिया जो आहे ना आपल्याला स्लम म्हणून घोषित करायला लागतो. एकदा तो स्लम म्हणून घोषित झाला स्लम घोषित केल्या काय एरिया एसआरएकडे येते. इथं 5 लाख 6 लाख बरोबर आहे. 2.5 लाखात तुम्हाला घर. मला माहिती आहे तुझा प्रश्न काय. 2.5 लाख पागलीची आहे कोण माझा जीव मला नाही काय झालं तुम्हाला. आज आपण पंचशील यंत्रणा आणलेली आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं की 25 वर्ष तुम्ही लोकांना मतदान करता, पैसे घेता, सगळ्यांकडनं घेता आणि कोणाला करता मला माहिती नाही. पण माझी इच्छा आहे की तुम्हाला घर मिळावं प्रत्येकाला. कारण ही कधी उठवतील त्याच्यामुळे मग तुम्ही एवढी लोक कुठे जाणार. आणि जो पण बिल्डर येईल तो बिल्डर तुम्हाला भाडं देईल. तुम्हाला राहण्याची व्यवस्था करायची नंतर अजून वेळ आहे. आणि कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं हे करू नका आम्ही करून देऊ आम्ही तर काय होणार नाही. आता आपण सोसायटी पण स्थापन केली. ज्योतीने खूप मेहनत घेतली, प्रमोदने मेहनत घेतली सगळ्यांनी. आणि आमचे अधिकारी माझ्या विनंतीला मान देऊन विचारे आणि निलेश आम्ही गाडे हे सगळं काम बघतात आहे. आणि सगळं सर्वे करायला आज हे आलेले आहेत. हे सर्वे करून मग ही जागा कोणाची आहे काय आहे तिथे आपले पेपर जातील. मग त्यांना त्यांच्याकडून जागा मागावी लागते आणि तुम्हाला कार्ड देऊन घर द्यायचं आहे. ते असंच कुठेतरी मी बांधून देणार नाही. आणि तुम्ही सगळे मला ओळखता इतकी वर्ष मी खोटं बोलत नाही. जे होणार तेच होणार. म्हणून ज्याला 2000 नंतरचे पेपर येणार आम्ही 400चं देऊ 500चं पण एसएसपीमध्ये 300च्या पुढे 1 इंच पण दिलं जात नाही. एक आपण इथे मॉडेल तयार करून तुम्हाला दाखवू. तुम्ही बघा. आणि आता साहेब हाच प्लॉट दाखवचा आणि पुढे 2 प्लॉट आणि आम्ही सोसायटी स्थापन केलं आहे. फक्त आता ह्यांची कमिटी तयार करायची आहे. ती आम्ही ह्यांच्याशी ज्योती यांची बसतील आणि ह्यांच्या विचाराने कमिटी म्हणजे जी 11-15 अध्यक्ष सगळे तुमचाच अध्यक्ष असेल, तुमचा सेक्रेटरी असेल, तो आपल्या विचाराचा असेल. नंतर कोण तुम्ही कराल आणि तो नंतर होऊन देणार नाही. आणि कोणाकडनं पैसे घेऊन कसेल आणि तुमचा पूर्ण प्रकल्प तो डब्यात घालेल. आणि असं बऱ्याच वेळा झालेलं आहे. तुम्हाला लास्टची वॉर्निंग मी देते. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही ज्यांनी 25-25 वर्ष तुमचं रस्त्याचं आता इलेक्शन नाही आहे ना. इलेक्शन आहे का तरी पण मी आले ना. लोक इलेक्शन येणार कोणतरी बोगस अधिकारी उभे करणार आणि सांगा तुम्हाला घरं देतो. उगाच रेकॉर्डिंग करणार. आज इलेक्शन नाही आहे. आपल्याला पुढच्या इलेक्शन पर्यंत तुम्हाला चाबी हातात द्यायची मला लक्षात आलं. आज आम्ही SRA अंतर्गत आम्ही यांची पहिला मीटिंग घेतली होती. मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडनं कागदपत्र मागवली होती. ती त्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे. 2000 पर्यंतची घरं त्यांना मोफत मिळणार आहे आणि 2010 पर्यंतची जी घरं आहेत त्यांना 2.5 लाख रुपये भरायला लागणार आहेत. आणि बाकीचे ज्यांच्याकडे 2 कार्ड आहेत 3 कार्ड आहेत त्यांचा सुद्धा सरकार विचार करणार आहे. कारण माझं मंत्री महोदय पंकज भोईर साहेबांशी चर्चा झालेली आहे की आपल्याला प्रत्येक झोपडपट्टीधारकाला घर हे मिळालं पाहिजे. या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या स्वप्नाची गरिबांना घरं प्राप्त व्हावी त्यासाठी हा प्रकल्प आज आम्ही इथे राबवत आहोत. बेलापूर विभागामध्ये आणि CBD विभागामध्ये ज्यांची घरं जिथे आहेत तिथे त्यांना आम्ही
तो प्रकल्प राबवून त्यांना तिथे घर आम्ही देणार आहे. आता आम्ही एक मॉडेल इथं लावणार आहोत की यांचं घर कसं असेल. आता तुम्हाला माहिती आहे झोपडपट्टीवाले काय करतात, 4-5 लाखाला झोपडी विकतात. विकू नका. मी त्यांना आव्हान करते, तुम्ही विकलात तर तुम्हाला पुन्हा कधी घर मिळणार नाही. कारण विकलेल्या माणसाला घर मिळेल आणि मग त्याला 5 लाखात जर घर मिळालं तर तुम्हाला 50 लाखाचं सुद्धा घर असं मिळणार नाही. म्हणून तो त्यांनी विचार केला पाहिजे. आता त्यांची सोसायटी आम्ही स्थापन केलेली आहे. सोसायटीचे मेंबर आता आम्ही घेणार आहोत. त्यांची मीटिंग आमची ज्योती पाटील आहे, प्रमोद जोशी आहेत, हे मीटिंग घेऊन आमचं ॲडव्होकेट संतोष पळसकर आहे, अमित गाडे आहेत आमचे आर्किटेक्ट, हे सगळे मीटिंग घेऊन यांची लोक आपण 11-15 जी लागतात ती देऊन सोसायटी आपण बनवणार आहोत. पण तत्पुरती आपल्याला ही झोपडपट्टी ही घोषित करावी लागेल. डीपी प्लॅन मध्ये आहे पण ती घोषित करून अधिकारी वर्ग मला बोलले आम्ही करू, पण आम्ही पण त्यांना मदत करणार आणि घोषित झाली का आम्ही या दिवाळीपर्यंत आम्ही इथं भूमिपूजन करणार. येणारा विकासक असेल, यांना भाडं देईल, यांची व्यवस्था करेल आणि मगच ही तोडली जाईल. तोपर्यंत तोडली जाणार नाही एवढं मी त्यांना आश्वासित करते. मला 35 वर्ष झाली राजकारणामध्ये. या गरिबांच्या झोपड्या मी कधी कुठल्या अधिकाऱ्याला बोलली नाही की या झोपड्या तोडा, त्यांना पाणी देऊ नका, त्यांना शौचालय देऊ नका, त्यांना रस्ता देऊ नका. मी नेहमी त्यांच्या पाठीशी राहिलेले आहे आणि म्हणून पहिलं प्राधान्य जशी योजना आली तशी आम्ही पहिली मीटिंग केली CBDला, दुसरी मीटिंग केली आम्ही बेलापूरला आणि सगळ्या लोकांना घर पाहिजे. आज हे लोक ऊन पावसात कसे राहतात आपण बघा. यांची मुलांनी काय करायचं, त्यांचा काय दोष आहे? त्यांना चांगली व्यवस्था नको का? त्यांचं ऊन पावसापासून रक्षण नको आहे का? तर जितकी मला तर स्वप्नात होती 10 तरी घरं दिली तरी मला एक समाधान मिळेल की मी कोणाला तरी घर देते. पण पहिले आपण 168 आहात, अजून लोकांनी फॉर्म लवकरात लवकर दिले तर त्यांचाही विचार केला जाईल आणि ज्यांनी दिलाय त्यांना आम्ही B मध्ये ठेवलंय आणि नाहीच त्यांना C मध्ये पण ठेवलेलं आहे. ते मी मंत्री महोदयांशी बोलेन. पण जे झालंय त्याचा पहिला प्रोजेक्ट आम्ही तयार करायला घेऊ. आम्ही कोणाच्यासाठी थांबणार नाही. कारण मी हे 10 वेळा यांना सांगितलेलं आहे की पेपर द्या आणि आमचा ॲडव्होकेट संतोष पळसकरनी ठाण्याला जाऊन सगळी सोसायटी पण आम्ही नुसतं बोलत नाही, इलेक्शन आल्यावरती या गरिबांना फसवत नाही. आता कुठलं इलेक्शन नाही आहे, मंदाताई कुठलं मत मागायला आलेलं नाही. लोक इलेक्शन आले की यांना फसवतात, यांना नंतर आम्ही असं घर देऊ तसं. आता बघा रमाबाई नगरमध्ये ते लोक तयार आहेत पण तिथले काही नेते म्हणतात आम्ही तुम्हाला एवढी घरं देऊ तेवढी देऊ. अहो आता हे अधिकारी काय सांगतात, हे अधिकारी सांगतात तेच मी बोलते. उद्या जर तुम्हाला नाही घरं दिली तर तुम्ही मला मंदाताई बोलली होती तर आम्हाला घरं नाही मिळाली. म्हणून जे प्रोटोकॉलमध्ये आहे, जे शासनाच्या नियमामध्ये आहे ते त्यांना सगळं मिळणार, एवढंच मी सांगते. मी तर त्यांना मी गरिबीतून वर आलेली आहे. मी काय श्रीमंत नव्हती, मी आता बिझनेस करून करून इथपर्यंत पोहोचली. मी पण त्यांच्यात राहिलेली बाई आहे, त्याच्यामुळे त्यांची दुःख मला माहिती आहेत. त्यांना शौचालयाचा प्रॉब्लेम, त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम, त्यांच्या शाळेत मुलांना टाकायचा प्रॉब्लेम, पावसात काही कुठली बस येत नाही त्यांना न्यायला, त्यांचे अनेक प्रॉब्लेम आहेत आणि ते मला माहिती आहेत. कारण ते माझ्या मतदारसंघातली लोक आहेत, ते मला भेटतात कधी. आता म्हणजे आमच्याकडे झोपडपट्टीमध्ये मारामारी, भांडणं, दारू पिऊन होत नाही. मी आल्यानंतर 100% क्राईम आमच्या इथला बंद झालेला आहे. यांची सगळ्यांची महिलांची मेहरबानी आहे. त्यांना सांगितलं तुम्हाला काय लागलं, काय पाहिजे मला तुम्ही सांगा, ज्योतीला सांगा, प्रमोदजींना सांगा, जे पण आहे ते आमची लोक मी नेमले तिथं. ज्यांचे पण कोणचं राहिलंय संतोषला भेटा, ज्योती कोणाकोणाचं राहिलंय तू आता बस, त्यांची नावं बिवं घे, त्यांची घेतलेत का बघ. असं या सगळ्यांना घर मिळावं त्यासाठी देवाने मला पुन्हा जीवदान दिलेलं आहे. मी जे अटकमधून आली त्यांची घराची स्वप्न, लायब्ररीची स्वप्न, हॉस्पिटलची स्वप्न, ती आता माझी सेंट्रल लायब्ररी झाली आहे, त्यांची घरं आणि हॉस्पिटल झालं का मी मनात केलेल्या योजना अशा तर मी खूप राबवल्या. JT विजन असेल, सेंट्रल लायब्रऱ्या 2-2, 3-3 उभ्या केल्या. यांच्यासाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा होती. आणि यांनी जर आता ही सगळ्या परवानग्या वगैरे मिळेपर्यंत आम्हाला दिवाळी जाईल ना साहेब. दिवाळीला आम्ही इथे मूर्त करणार आणि दिवाळीनंतर 2 वर्ष म्हणजे माझ्या इलेक्शनच्या अगोदर 2 वर्षात तरी घरं झाली पाहिजे. पण कोणी खो घालू नये आणि इथल्या लोकांनी कोणाला जाऊन भेटू नये
नाही तर तुमचा सगळा प्रकल्प पुढे गेला यांच्या लीडर इथल्या हा प्रकल्प होऊन देणार नाही. तिथे नतदृष्ट लोक आहेत. आता त्या रमाबाईमध्ये तसंच चाललंय सगळं फिरवणं चाललंय आणि त्यांना कळतं अहो 300चं घर तुम्हाला मोफत मिळतं. त्या घरात झोपडीत राहताय तुम्ही 5-5 लाखाला झोपडी विकता मग 2.5 लाख भरायला काय तुम्हाला हरकत आहे. तुमची मुलं बाळ तर शिकतील चांगल्या टॉवर मध्ये अजून काय पाहिजे.